हो. आणि प्रथमेश राणे अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहता एका बाजूला आपण जर विचार केला तर सई 11 शिवसाई पोंजे संघ त्यांना फाईट करतो जीवन 11 मोरबे. अगदी मोठी लढत पाहायला मिळेल. एक संघ इथनं सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल इथनं मात्र पाहता आपण अगदी बॅक टू बॅक दोन चेंडू इथनं डॉट फेकलेत रसिकनं. अप्रतिम. आता जिथे आगमन झालंय आपल्या गावचे पोलीस महाराष्ट्र पोलीस यांचं आगमन झालंय. यावेळी पाहायचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अलंदा कार्पेटना फटका चला डीप मध्ये बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी मात्र आपण पाहता एक धाव कंप्लीट झाली. एक धावीन अकाउंट इथनं ओपन केलं ते म्हणजेच जीवन 11 मोरबे टीमचं. टॉस पहा मित्रांनो, टॉस जिंकला होता सई 11 शिवसाई पोंजे टीमनं आणि परंतु इथं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. अगदी आजच्या दिवसाची अंतिम लढत. एक संघ इथनं मात्र सुपर 4ला जाईल. पुढच्या मॅचपासून आपण पाहिलं तर अगदी जे संघ क्वालिफाय झाले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. बीड संघ असेल, तिथनं जर विचार केला तर अकल्पे संघ असेल, त्यानंतर गावदेवी खरसुंडी संघ एक, अशा प्रकारे 3 संघ इथं मात्र खेळताना दिसतील. आणि आजच्या दिवसातील एक संघ म्हणजे चौथा संघ आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र पहा जडमध्ये क्लोज एन्काउंटर पाहायला मिळेल. आमचे साळुंके सर अगदी जागेवरती स्थिर, तत्पर, अप्रतिम कामगिरी. ऑफिशियल पंतांची भूमिका पांडे सर असतील, स्क्वेअर लेग पंच. अगदी आज दिवसभर कालचा दिवस पूर्ण मैदानामध्ये पहा मित्रांनो, एवढं ऊन डोक्यावरती घ्यायचं. तिथनं जर पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहिलं तर पूर्ण मैदानाला सांभाळणं. अगदी आपण जर पाहिलं तर 11 प्रतिनिधी फिल्डिंग डिपार्टमेंट आणि बॅटिंग करत असताना 2 प्रतिनिधी, अशा रीतीनं 13 खेळाडूंची जबाबदारी यावेळी मात्र पंचांवरती असते. पाहायचं यावेळी हा फटका मिड विकेटला चालला. फंबलिंग पाहायला मिळेल. चेंडू चालला यावेळी मिड विकेटला दिला चकवा. चेंडू सीमा पलीकडे येतोय. नशिबानं मिळवलेला चौकार. आल्या 4 ना आता टोटल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 6 अंकावरती. पहा इथं मात्र जीवन 11 मोरबे टीमचा अगदी अप्रतिम खेळ साकारला आजच्या दिवसामध्ये मोरबे टीमनं. अप्रतिम. इथं मात्र पाहता आपण मागच्या मॅचमध्ये देखील विस्फोटक गोलंदाजी साकारली. टॉस जिंकला होता परंतु बॅटिंग करत असताना देखील इथे मात्र सामना जिंकला. यावेळी पहा जडमध्ये पुन्हा एकदा हलू देत नाहीयेत. पहिलं षटक इथनं मात्र समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर इथनं जीवन 11 मोरबे टीम जाऊन पोहोचेल. बिना विकेटच्या नुकसानावरती टोटल 6 धावा इथनं धावपटलावरती लागतायत. आता इथनं बघायचं बॉलिंग ट्रॅकवरती जिग्नेश आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिला गोलंदाज पाहिला तो म्हणजेच इथनं मात्र रसिक. आजच्या दिवसामध्ये रसिकची कामगिरी 1 नंबर राहिली मित्रांनो. पहा अगदी बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना अप्रतिम. परंतु इथे आता बघायचं बॉलिंग ट्रॅकवरती जिग्नेश कडे षटक दिलं. पहिला बॉल समोर फलंदाज प्रथमेश राणे. पहिला बॉल आडव्या बॅटनं फ्लिप करायचा होता. या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे गोलंदाज रसिकनं सुरुवात केली ती सुरुवात जिग्नेशनं देखील करून दाखवली. पहिला बॉल आला डॉट. धावा धावपटलावरती फक्त आणि फक्त 6 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पाहायचा लाफ केला मिड विकेट. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु गॅप मध्ये ढकलला जातो. येतोय दमदार चौकार. होऊ शकाल तर गॅप मध्ये ढकलला जातो. 2 क्षेत्ररक्षक होते, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. त्यानंतर मिड विकेटला रसिक स्वतः होत्या. तिथे मात्र आपण पाहू शकाल तर
डॉट एक चौकार आला. आता बघायचं इथनं मात्र पहिला बॉल डॉट आला होता, तिथनं मात्र चौकार देखील पाहायला मिळाला. आता यावेळी पाहायचं आहे अगदी इथनं मात्र आपण पाहू शकाल 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता. 10वा धावपटलावरती पाहिल्या तर 10 धावा इथनं पाहायला मिळतील. पुन्हा एकदा प्रथमेश यावेळी इथनं मात्र नो बॉल. फ्रीट असेल पुढच्या बॉलवरती, चुकी घडते गोलंदाजाकडनं. फ्रीट इथनं मात्र दिली जाईल. अगदी सोने पे सुहागा करून दाखवावा लागेल. मोठा फटका इथनं मारावा लागेल. आपण पाहिलं तर अगदी विस्फोटक खेळी इथनं साकारावी लागेल. फ्रीटची संधी उडवायचं होतं. मिड विकेटला चालला बॉल. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली. पहा मित्रांनो, एक शिवाय जास्त काही घेऊ देत नाही आहेत. आणि एक धावेच्या नंतर आपण जर पाहिलं तर आता टोटल स्कोअरबोर्ड इथनं जाऊन पोहोचेल 1 धावेच्या मदतीनं 12 धावा धावपटलावरती. यावेळी बघायचं यावेळी बॅटची लेडिंग आहे तिथे मात्र झेल अगदी झाला असता क्लोज, परंतु पाहायचं आहे या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव आली आहे. धावा इथनं धावपटलावरती जोडल्या जातात. 13 धावा. चेंडू समाप्त झाले 4. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहता आपण गोलंदाज जिग्नेश बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. आज जर विचार केला तर यावेळी पाहायचंय हा फटका हवेत चाललाय. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु या बॉलवरती पाहू शकाल 2 धावा. तिसरी धाव इथे मात्र रिस्की धाव घेतली जाईल आणि 3 धावा चित्याच्या चपळाईने कंप्लीट झाल्या. अगदी पाहायचंय अशा रीतीच्या चुका इथनं मात्र आपण पाहिलं तर शिवसाई पोंजे टीमला महागात पडतील. परंतु आता बघायचंय यावेळी आपण पाहू शकाल 5 बॉलचा इथं खेळ समाप्त झाला. धावपटलावरती 16 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. शेवटचा अंतिम बॉल इथनं आता बघायचं काय घडतं. समोर जर विचार केला तर चंदू यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू त्याने डॉट खेळलेत. एक चौकार आलाय, परंतु इथे पाठवलं जाईल. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा जागा निर्माण केली. शेवटच्या मोमेंटला शेवटच्या बॉलला पाठवलं. आता पार पडणार मित्रांनो. आपल्या हातामध्ये बॉल आहेत. सार्थक बॉल बॉय सार्थक, आपण जे कॅमेरामॅनच्या खाली आहेत ना सार्थक, आपल्याला विनंती असेल बॉल मागितल्यानंतर लगेच जायचं. अगदी टाइम आता कमी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे एक विनंती आहे आयोजक कर्त्यांकडनं की आपल्याकडे चेंडू आहेत ते आपण लगेच पुरवायचे आहेत. इथनं पहा या बॉलवरती षटकार पाहिला. 6 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोचलं टोटल इथनं मात्र 22 या अंकावरती. आता पाहायचंय शेवटच्या षटकामध्ये धावा किती येत आहेत. डेफिनेटली पाहता अगदी चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र 5 मिनिटांमध्ये षटक संपलं. पहा मित्रांनो, एक बॉल नो पाहिला, परंतु तिथनं जर विचार केला तर त्या बॉलचा देखील टाइम त्यानं कव्हर केला आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे षटक समाप्त झालं. पुढचं षटक देखील 5 मिनिटाचं असेल मित्रांनो. प्रत्येक षटकाला आपण देखील टाइम अलर्ट करा. इथनं मात्र पहा अगदी जर विचार केला तर घ्यायचा. व्हॉलेंटियर्स एका जागी थांबू नका मित्रांनो प्लीज, कारण की शेवटचे मॅच कोऑपरेट करा. तर इथनं मात्र बघायचं पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. अगदी जर पाहिलं तर अगदी रनआउट होईल. इथे मात्र क्रॉस लाईन पलीकडे फलंदाज पोहोचला नाही. आपण पाहू शकाल यावेळी मात्र इथं मात्र पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धाबा धावपटलावरती लागल्या टोटल 37 धाबा
आता विजयासाठी इथनं मात्र येणारे 18 चेंडू 38 धाब्यांची गरज. तर नेक्स्ट मॅच अगदी पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी दोन संघ क्वालिफाय झाले होते, ते म्हणजेच यंगस्टार 11 बीड संघ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहता आपण आई गावदेवी 11 खरसुंडी संघ. दोन्ही संघाला विनंती असेल लगेच टॉससाठी या. बीड संघ आणि खरसुंडी संघ टॉससाठी लगेच आमच्यापर्यंत पोहोचा, विलंब अजिबात करायचा नाही आहे. खरसुंडी संघ इथे बघायचं आता मैदानामध्ये उत्तरार्धाचा विचार केला तर गरज आहे ती म्हणजेच 18 बॉल अगदी 3 षटकं आणि विजयासाठी इथनं 38 धाब्यांची गरज आहे. त्यानंतर पाहता व्यासपीठावरती आगमन झालं ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी अगदी मालिकावीरसाठी इथनं मात्र चषक आम्हाला पाहायला मिळतं. अगदी आमच्या आदरणीय रवींद्र जयराम पवार, आदरणीय पिंपरी विभाग माजी सचिव यांचं देखील या स्पर्धेमध्ये इथं आगमन झालं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत असेल. तर इथनं मात्र बघायचं आहे पुढील मॅच अगदी खरसुंडी वर्सेस बीड, ती मॅच 2 षटकांची असेल. 2 षटकांची असेल मित्रांनो. यायचं आहे लगेच टॉससाठी या. इथेच आपल्या मॅचचा आनंद घेत असताना आपले गावचे महाराष्ट्र पोलीस यांचा सन्मान केला जाईल. यांचा सन्मान करतील पिंपरी विभागाचे माजी सचिव रवींद्रजी पवार साहेब. आपण त्यांचा सन्मान करायचा आहे मायाची शाळ श्रीफल देऊन, स्पीडअप करायचे आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पोईंटच्या टीमने आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे, विलंब करायचा नाहीये. जर आपण मॅच जिंकली तर आपल्याला पुढील सामने खेळायचे आहेत. टॉप 4चे सामने अजून बाकी आहेत. प्लीज स्पीडअप. कॅमेरामॅन आपण इकडे दाखवायचे आहे, सन्मान चालू आहे. खरसुंडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे आणि बीड टीमचा कर्णधार आपण यायचंय त्वरित नाणेफेकी करण्यासाठी. टॉस का बॉस मध्ये यायचंय. अंतिम क्षणापर्यंत आपण पोहोचत आहोत आणि त्यासाठी आपण यायचंय. यांचा टॉस करतील महाराष्ट्र पोलीस बाळकृष्ण जाधव साहेब. आपण टॉस का बॉस मध्ये जायचंय, नाणेफेकी करायची आहे. आई गावदेवी खरसुंडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. बीड टीमचा कर्णधार यायचंय. पहिल्या दिवसामध्ये ज्यांनी टॉप 4 मध्ये आपलं नाव पोचवलं होतं, उपस्थित दोन्ही कर्णधार. इथनं जाऊया आता उत्तरार्धामध्ये पाहायचं. विजयासाठी लक्ष आपण पाहिलं, टोटल 37 धावा जमल्या, 38 धाब्यांची गरज विजयासाठी. इथनं मात्र सई 11 शिवसाई पोहनच्या टीमला, एका बाजूला जीवन 11 मोरबे संघ पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती मोरबे टीमचा अगदी एक विस्फोटक गोलंदाज इन्फॉर्म मध्ये यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल. त्याची खेळ अष्टपैलू खेळी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश राणे पहिला गोलंदाज पाहायला मिळेल. आता जर विचार केला तर 18 चेंडू 38 धाब्यांची गरज. पहिला बॉल जड मध्ये फेकलाय आणि इथे मात्र पाहू शकाल अगदी अप्रतिम अप्रतिम. इथे मात्र पाहायला मिळेल अगदी एक धाव कंप्लीट झाली. विकेट किपरनं इथनं मात्र जर पाहिलं तर बॉल अडवला जरूर, परंतु त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर
एक धाव आली. तर इथं मात्र पाहता पंच लेग बाईज असेल ना. ओके बॅट कट. इथनं मात्र बायचा बॅट कट पाहायला मिळाली. अगदी जडमध्ये चेंडू फेकला गेला. प्रथमेश राणे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो. यावेळी पाहायचंय बॅटच्या अगदी मधोमध हा फटका आणि चाललाय मिड विकेटला. सीमा रेषा पलीकडं येतोय फलंदाज. इथनं मात्र दीपकच्या बॅटमधनं सॉरी दत्ताच्या इथं मात्र पाहायचं षटकाराला दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणं फर्निचर डिस्ट्राइड. फलंदाज बाद होईल. दत्ताच्या पारीचा अंत. ज्या फलंदाज पाहायला मिळेल. षटकारानंतर कमबॅक करून दाखवला. अगदी जड मध्ये चेंडूला फेकला गेला. परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला मिळाला आणि ते आता आपण पाहता तर फलंदाज बाद झालाय. बघू शकाल आता इथनं धावा धावपटलावरती जोडल्याच गेल्यात. त्या म्हणजे 7 धावा. समीकरण अजूनही बाकी आहे ते म्हणजे 31 धाब्यांचं. 38 धाब्यांची गरज होती टोटल समीकरण. आता अजूनही जर पाहिलं तर इथनं मात्र 15 बॉल आणि 31 धाब्यांची गरज आहे. यावेळी पाहायचं हा फटका सुरेख या गॅप मध्ये ढकलला. चेंडू चला व्ही शेपला. सुरेख फटका षटकातील हा दुसरा मोठा फटका येतो. 4 धाब्यांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. इथनं पाहायला पण हा चौकार आला. 4 धावेच्या मदतीने तो धावा धावपटलावरती जोडल्या जातील. 11 धावा धावपटलावरती जोडल्या जात आहेत. पहा अजूनही इथनं 27 धाव्यांची गरज. यावेळी पाहता फलंदाज ऑन स्ट्राईकला राजेश आपल्याला पाहायला मिळतो. डेफिनेटली हा बॉल इथनं मात्र डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. अगदी पाहता पण इथनं बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 5 बॉलचा इथनं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल. तर त्यानंतर पाहता पिंपरी विभागातील अध्यक्ष आदरणीय उमेशजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी व्यासपीठावरती या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो. यायचं आहे या ठिकाणी मंचावरती साहेबांना इथनं मात्र विनंती करतो. आमच्या आमदार ट्रॉफीची आज फायनल मॅच अगदी आपण जर लगेच आपल्या समोर येईल. डेफिनेटली आपण पाहता इथनं मात्र ही स्पर्धा अगदी या स्पर्धेला प्रारंभ झाला. सुखरूपरित्या ही स्पर्धा पार पडते. अगदी या स्पर्धेची सांगता देखील अगदी उत्साहानं आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर टोटल धावा तर धावपटलावरती पाहू शकतील जमल्या गेल्या. त्या म्हणजेच 11 धावा. आता विजयासाठी येणारे 12 बॉल आणि इथनं अजूनही 27 धाब्यांची गरज. स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर पाहता आपण आडोशी गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ अगदी आपण पाहिलं तर निवृत्तीजी जाधव यांना देखील विनंती करतो यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत असेल. मान्यवरांना विनंती करतो या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. अगदी आजचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या सामन्यात जो संघ जिंकेल तो सरळ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. म्हणजे टॉप 4चं तिकीट इथनं मात्र कट होईल. आपण पाहू शकाल 3 संघ टॉप 4 मध्ये गेलेत. या सामन्यात जो जिंकेल तर सरळ एखाद दुसऱ्या ट्रॉफीचा हक्कदार ठरेल. मात्र बघायचे पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी खरसुंडी विपक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टार 11 बीड संघ यांच्यामध्ये आपल्याला ती लढत पाहायला मिळेल.
तर खरसुंडी संघ डिसिजन काय असेल तर पोहोचवायचं आमच्यापर्यंत आपला शत्रक्षण. ओके 12 बॉल 27 गरज. पहिल्याच बॉलवरती यावेळी बॅटची लिडिंग एज आणि तिथे मात्र फलंदाज बाद होईल तो म्हणजेच दीपक मैदानाच्या बाहेर. फलंदाज रसिक आपल्याला जाताना दिसेल. धावपटलावरती इथं मात्र जमल्या गेल्या टोटल 11 वरती. इथं आपण पाहू शकाल अगदी धीरज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. धीरज राणे पहिल्या बॉलवरती इथं मात्र झेल पकडला गेला. बॅट कट आपल्याला पाहायला मिळाली. आता पाहायचं इथं मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये रसिक आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पाहायचंय फटका चांगला लाजवाब परंतु इथे काय घडलं. मिस टायमिंग फटका झेल सुटला आणि या बॉल वरती 2 धावा धावल्या जातील. अगदी पहा 2 क्षेत्ररक्षकांमधले ताळमेळ तुटलं आणि तिथे झेल सुटला. आता पाहायचं इथनं या 2 धावा जोडल्या जातील. धावपटलावर धावसंख्या 13 लागली. समीकरणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. आता इथनं चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच आपण पाहू शकाल 10 बॉल आणि विजयासाठी इथनं 25 धावेची गरज आहे. 10 बॉल 25 धाव्यांची गरज. समोर पाहू शकाल फलंदाज रसिक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या गोलंदाज धीरज राणे आता पाहायला मिळेल. इथनं विस्फोटक खेळी साकारावी लागेल. आपला गोलंदाजीचा दर्जा दाखवावा लागेल. पाहायला मिळतो अगदी डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती उडवलं होतं. मिस टायमिंग राहिला होता. झेल सुटला. तिथे 2 धावा आल्या. मात्र या ठिकाणी आता पाहायचं एका बाजूला जीवन 11 मोरबे दुसऱ्या बाजूला पण पाहता तो म्हणजेच सई 11 या ठिकाणी पोंजे संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतो. तीन बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. यावेळी पहा सुरेख फटका. टायमिंग इथनं प्रॉपर वापरलं जाईल आणि इथे मात्र येतोय अगदी लाजवाब फटका. एकोणीसचं समीकरण बाकी राहिलं. धावा इथनं डिफेन्स होतील का. धावा इथनं कन्वर्ट होतील का. कोणता संघ टॉप 4 ला जाईल अगदी आता बघायचंय. नो बॉल. फ्री देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या बॉलवरती गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पहा मित्रांनो दडपण वाढत चाललंय की का इथनं जीवन 11 मोरबे टीम वरती. कारण की धावा जमवल्या. बॅटिंग करत असताना 37-38चं लक्ष सेट केलं गेलं. नो बॉल आला. पुढच्या बॉलवर फ्री टॅप. इथनं मात्र 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. पाहायचा इथनं मात्र पहा आडव्या बॅटने खेळाचा होता. अलांदा कार्पेटनं फुलरलाईनचा बॉल होता परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे आणि या बॉलवरती चित्याच्या सप्लायनं 2 धावा कंप्लीट केल्या. आता टोटल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते म्हणजे आतापर्यंत 22 या अंकावरती. आता पाहायचं इथनं समीकरण राहिलं येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची गरज आहे. 7 बॉल 16 धावींचं गणित इथनं बाकी राहिलं. शेवटचा अंतिम बॉल. इथे काय घडतं बघायचंय. डॉट आला. प्रेशर क्रिएट होईल पोइंजे टीमवरती परंतु जर एखाद दुसरी धाव आली तर मात्र त्या ठिकाणी धावसंख्या अगदी चांगल्या रीतीने कन्वर्ट केला जात आहेत. पाहायचं काय घडतं. शेवटचा बॉल झेल हवेत चालला. इथे मात्र नशिबाचा झेल. धीरज राणेला मिळती सफलता आणि फलंदाज रसिकच्या पारीचा अंत होईल. विकेट क्रमांक
इथे मंचावरती, ज्यांच्या मार्फत आपल्याला इथे सामनावीर चे पुरस्कार आहे ते लाभलेत. खूप खूप धन्यवाद. यायचे सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. इथं मात्र पाहता अगदी रुपेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. स्वागत असेल इथं मात्र साहेबांचा. पाहू शकाल आपण अगदी जर विचार केला तर या स्पर्धेचा आपण पहिला दिवस इथे मात्र उद्घाटन समारंभ आणि त्या ठिकाणी त्यांची देखील खूप साथ आम्हाला लाभली गेली होती. आता बघायचं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथनं विजयासाठी आपण पाहता अजूनही 16 धाब्यांची गरज, 6 बॉल आणि 16ची गरज. प्रेम राणे मैदानामध्ये पाहायला मिळेल. नौका गोलंदाज यावेळी पाल, इट इज अ बाईट बॉल. प्रेशर क्रिएट इथनं होऊ शकतं गोलंदाजी करत असताना जीवन 11 मोरबे टीमवरती. पहिला बॉल व्हाईट आला. समीकरणामध्ये थोडंसं गणित इथनं कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव कमी झाली. आता बघायचं 6 बॉल 15 धावेची गरज विजयासाठी. इथनं आपण पाहता सई 11 शिवसाई पोहंजे टीमला. या बॉलवरती बघायचंय लेग बी फॉर द विकेट. LBWचा शिकार अगदी मधल्या स्टंपच्या मधोमध पकडलं गेलं आणि विकेट क्रमांक इथनं 14 मैदानाच्या बाहेर. राजेश बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज मैदानामध्ये इंटर होईल. आता सुनील पहा मित्रांनो, 6 बॉलमध्ये बनवायच्या होत्या 16 धावा. पहिला बॉल वाईट आला. समीकरण बदललं, कमी झालं. परंतु पाहता आपण त्याच्यानंतर तो व्हाईट बॉल फेकला. व्हाईट बॉल नंतर तो चेंडू पुन्हा एकदा फेकायचा होता गोलंदाजाला, परंतु तिथे विकेट आलं. आता बघायचंय समीकरणामध्ये आता 5 बॉल आणि विजयासाठी 15 धाव्यांची गरज. इथनं मात्र पोइंजे टीमला. तर लगेच पुढची मॅच करसुंडी संघ आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. करसुंडी वर्सेस यंगस्टार 11 बीड संघ. बीड संघ आपण देखील लगेच डगआउट मध्ये. यावेळी पाहायचं अलंदा कार्पेटनं हा फटका खेळून काढला. मिड विकेटला जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीसाठी कॉल. तिथे मात्र पाहायचंय अगदी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळेल. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण मात्र करेक्ट झालं, थ्रो चुकीचा झाला. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर डेफिनेटली आता इथं बघायचं पुढचा बॉल. यावेळी पाहायचं अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता. या बॉलवरती पहा मित्रांनो रिस्की धाव घेतली जात नाहीये. आणि इथे जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली. आणि इथनं मात्र बघायचं चेंडू समाप्त झालेत. प्रेम राणेचे 3 बॉल. आता इथनं मात्र बघायचं 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. 3 बॉल 12 धाव्यांची गरज आहे. आता इथनं बघू शकाल गोलंदाज प्रेम राणे. अगदी इथनं मात्र 12 धावा डिफेन्स करायच्या 3 बॉल मध्ये. यावेळी पाहायचा फटका हवा त्या गॅप मध्ये देखील ढकलला, पाठवला डाऊन द ग्राउंड. सरळ फटका येतोय 1 बाउन्स चौकार. चार धाब्याने संघ पुढे चालला. टोटल धावत संख्या आता जमली जाईल. इथनं मात्र आपण पाहता पोइंजे टीमची 30 धावा धावपटलावरती लागल्या. 38 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे इथनं मात्र चेंडू शिल्लक असेल 2 8 धावेची गरज. 2 बॉल 8 धावेची गरज. हृदयाचे ठोके इथनं वाढले जातील का? या बॉल वरती बघायचं काय घडतं. यावेळी पाहायचंय हृदयाचे ठोके वाढले आणि इथे पाहायचंय अगदी आपण पाहिलं तर शिरकाव करत असताना दिसेल तो म्हणजेच जीवन 11 मोरबे संघ. आता 1 बॉल 8 धावेंची गरज आहे.
अगदी आपण पाहिलं तर इथनं गोलंदाजचं वय वर्ष आमच्यापर्यंत आता पोहोचवलं जातं. अगदी वयाच्या 15व्या वर्षी घेतलेली ही भरारी आपल्याला पाहायला मिळते. टर्निंग पॉइंट षटक प्रेम राणेनं फेकत असताना पाहायला मिळेल. अगदी इथनं पहा मित्रांनो, लो स्कोरिंग मॅच, 3 षटकामध्ये 38 धावा म्हटलं तर इथे पोंजे टीमसाठी ही कमी धावेची मॅच होती, परंतु इथे 1 बॉल 8 ची गरज आहे. आणि पाहायचं शेवटच्या बॉलवरती आला षटकार, 2 धावेनं सामना सोडावा लागेल. इथनं मात्र पाहू शकाल सामना जिंकला, सरळ टॉप 4 मध्ये प्रवेश केला, ते म्हणजे जीवन 11 मोरबे टीमनं. तर खरसुंडी संघ, गावदेवी खरसुंडी संघ लगेच मैदानात या, उतरायचं लगे मैदानामध्ये. आणि बीड संघाला विनंती असेल आपण देखील या डगआउट मध्ये. बीड संघ आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या व्यासपीठावरती कंपल्सरी पाहिजेत. इथं आता पहा मॅच जिंकली. अगदी आपण पाहू शकाल श्री चंडिका देवी प्रसन्न तरुण मित्र मंडळ अजित आमदार ट्रॉफी 2025च्या पर्वात 4था संघ टॉप 4 मध्ये इथे मात्र येऊन थांबला. आपण पाहू शकाल जीवन 11 मोरबे संघ अप्रतिम केली साकारली पोंजे टीमनं आजच्या दिवसामध्ये. इथं मात्र शुभेच्छा असतील पोंजे टीमला देखील. आणि त्यानंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर धीरज राणे. तर या ठिकाणी मात्र डेडिकेट केलं जाईल, कारण की पहा वयाच्या 15 वर्षे आपण पाहता गोलंदाजीसाठी पूर्णपणे अगदी कोणत्या प्रकारचा प्रेशर न घेता इथनं मात्र हे षटक फेकलं. यायचं प्रेम आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि सुपर 4 ला संघ क्वालिफाय झाला. अप्रतिम षटक फेकलं, धावा डिफेन्स केल्या. आणि त्यानंतर विनंती करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथं मात्र पाहता आमचे गणेशजी पवार आणि त्यानंतर रुपेशजी जाधव यांच्या शुभास इथं मात्र दिलं जाईल. पुढच्या मॅचचा पाहता या ठिकाणी पुढची मॅच एका बाजूला खरसुंडी त्यांना फाईट करेल बीड संघ. अगदी विश ऑल द बेस्ट मोरबे संघ. त्यानंतर वासुदेवजी राणे, आदरणीय वासुदेवजी राणे आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल याचं व्यासपीठावरती. इथनं पाहता आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांची मॅच असेल, दोन्ही टीम लक्षात द्या. तर जा मैदानामध्ये जा लगेच जोडी. तर त्यानंतर पाहता आपण तर इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. वासुदेवजी राणे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या ठिकाणी त्यांचा शुभ